देव घाबरले म्हणजे याला इंद्रपद द्यावं लागलं. मग काय करायचं, त्याच्या जिभेवर सरस्वती बसवली आणि इंद्राच्या ऐवजी निद्रा त्याच्या तोंडात आणली. काय आणली? इंद्राच्या ऐवजी त्याच्या तोंडामध्ये निद्रा आणली. परिणाम काय झाला, तो इंद्र म्हणत स्वतः निद्रा निद्रा करायला लागला. थोडं तपश्चर्येत उठला तर 6 महिने झोपायचं, 6 महिने जागा असायची. लक्षात आलं का? आणि त्याचं लग्न झालं, त्याच्या बायकोचं नाव निद्राच होतं. आता ते कुंभकर्ण महिन्यानंतर त्याच्या बायकोनं प्रोग्रामच्या घराकडे तक्रार केली, म्हणजे मी कुठं जाऊ आता, काय नाही म्हणला, तुझं वय झालंय, तू काय कर, आपलं कथा कीर्तन कर, कथेला जात जा, कीर्तनाला जात जा, देवाचं नामस्मरण करत जा. म्हणून त्या निद्रेला प्रोग्रामच्या नारायण उपदेश केलाय की तू कथेमध्ये जा. मग अशी कथा चालू असली की ती इथे होती बघा, त्या माऊलीला जांभळी यायला लागली, सापवाल्या माऊलीला आली, निद्रा देवी जवळ आली. लक्षात आलं का? मग ती निद्रा इथं आली की मग ती निद्रा काय बसणार आहे का? ती झोप देणार, जांभळ्या द्यायला लावणार, आळस द्यायला लावणार, सगळं करणार तुम्हाला. कथेमध्ये सगळं चालतं. लक्षात आलं का? कथेमध्ये चालतं सुद्धा सगळं. असं माणसाला कळत नाही. ही कथा आहे तुमच्या जन्माची व्यथा संपवणारी, जीवनाची व्यथा संपवणारी कथा आहे. म्हणून कथा ऐकावी. कुठेही कथा असली ना, माणसानं ऐकायला जावं. तेवढं जीवाला समाधान असते, तेवढाच मनामध्ये सात्विकपणा तयार होतोय. लक्षात आलं का? मन एक वेळ सात्विक झालं का नाही की मनामध्ये दुष्विचार अजिबात येत नाही.